चला आता आमची पॅकिंग झालेली आहे, कचरा झालेला आहे. हे जरा 2-3 पाप पण झाल्यान, तर निघतो डायरेक्ट सामान घेऊन पुढच्या वस्तीला डायरेक्ट. आता गाड्यांजवळ तिकडे गाड्या आहे, तिकडे डायरेक्ट घरी. चला आता फायनली आम्ही निघलोय. दोघेजण गेलेत पुढे आणि माझा काल्हेरचा मित्र आहे तो राहिले थोडा मागे, तो पण येतोय. बाकी आपली कॅम्पिंग वगैरे झालेली आहे पूर्ण, एकदम साफसफाई पण एकदम तिथे करून ठेवलेले आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर्व कचरा होता तो जाळून टाकला. आणि आता आम्ही निघलोय पुन्हा जेट्टीच्या या रस्त्याकडे. सो फायनली आता आलो जेट्टीत. गर्दी जाम आज, बेकार गर्दी आज, बेकार. फुल पॅक. तर चला फायनली आता निघू जेट्टीतून बाहेर. दोघेजण गेले पुढे, करण मात्र मागे आणि हा मी स्वतः. तर चला फायनली निघलो. आता चौघे पण आता आम्ही निघालोय जेट्टीतून. आता कुठेतरी जेवण वगैरे करा थांबायचं आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे, कोणी काय खाल्ला नाही, फक्त लाईटली तर असंच होतं लेस वगैरे तेच खाल्लेत. आता मस्तपैकी जेवण, संडे आहे. सो आता बघूया कुठे जेवण कुठे मिळते का नाही. सो या मित्रांनो बाहेर निघूया आपण. मस्त खूप सुंदर रोड आहे आणि फास्टेस्ट रोड आहे. खूप मजा येते रोडवर. बघू शकता मित्रांनो काय आहे, वाईब एकदम वाईब आहे, वाईब आहे. एकदम मोकळा रोड आहे आणि फास्टेस्ट आहे. अशी काय वाकली ना बाई, वाकली ना गाडी. कडन मात्र गोलीघात. भाईने 4 मिरर गाडीला, 4 त्याच्या पुढे इलाजच नाही. डेंजर मॅन करण मात्र. 4 मिरर कोण लागत आहे बे. साहेब गेले का पुढे, साहेब गेले बे साहेब. शिवसेना आहे, शिवसेना साका शिंदेची आहे पण ती. चालू देखो भाई, कट मार के निकलने गाइस. Step up. अशी कट मारायला शिका. India is not for beginners. ये बारीक बारीक कचरा होतं ना, पूर्ण बॉडीला झटका देऊन जातात. हलवतात बटाटा टाटा करताना. म्हणून आता थोरात पुढे ना धरण येईल बघा, धरण. तर धरण पाहूया, तुम्हाला दाखवतो. खूप मोठा आहे. धरणाजवळ गेल्यावर आपण शूट करूया मित्रांनो. धरण काय दिसलाच नाही. आय थिंक आम्ही दुसऱ्या रोडने आलो आणि धरण राहिला त्या साईडला. बॅक परल वाटते. नाही नाही, रोड बघा तुम्ही, रोड कसा ना. असे रोड असल्यावर मजा येते बाईक चालवायला. हे काय मनात चाल या ग, चाल या गाडी चलता मजा हो ग. नेट नाही झालं भाई, नेट नाही झालं भाई. नेटवर्कच नाही. आमचे नेटवर्क माहित नाही. चला
दया झिरो नेटवर्क डायरेक्ट झिरो. ते कला थांबल्यान चला. मित्रांनो खेडेगावचे रोड बघा किती सुंदर आहेत. शॉर्ट्स आहेत पण भारी आहेत. ना खड्डा न गतिरोधक. फक्त जेव्हा घर येतात तेव्हा गतिरोधक आहे, बाकी मध्येच कुठेच नाही. काय वाईब असेल यांची मस्तपैकी. थंडावा नुसता. कोंबऱ्या बिमऱ्या जामन बघा ना एकदम स्टेट आहे तो सीन. थोडी मजा येत असेल ना. ठीक आहे. अरे पार्टनर आता मागेच आहे माझ्या. ओल्या 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 ओल्या. हा रस्ता शॉर्ट आहे तर 30 फूट लांबूनच बघायला लागते समोर गाडी आहे का नाही टर्नवर. बाकी एकदम रापचिक रोड आहे. लगती अंबर सोनी है. आजी चालली आहे गावाला. आजीबाई तो कविता माहीत असेल तुम्हाला भोपळ्याची. ती आजी होती ती. भोपळावरती टुणूक टुणूक असं काहीतरी बोलतात ते. सगळं विसरलो गोष्टी ते आता. पोरीची त्या जाते जंगलांच्या ती. तिला भालो ते खावाला तीच होती ती आजी. असो चला भूक लागली आता बेकार. जेवायला पोचेच आता कवरा पण काहीतरी झाला तरी. आता कुठे जेवण भेटते. आवरे जंगलात तर काही भेटणार नाही आपल्याला माहीत. पण जंगल एरियाच आहे तेही. रोड जाम भारी आहे. रोड कडक. चला आता पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता समोर हॉटेल बघितलेलं आहे आई एकविरा हॉटेल म्हणून. तिथे थांबायचा विचार चालला आहे आमचा. तर बघू काय बोलतात. आता आम्ही त्या हॉटेलच्या डायरेक्ट बाहेर निघलो. एक नंबर बकवास हॉटेल होता. ही सिगरेट हा दारू पितान डायरेक्ट बाहेर. आता दुसरा बघतो कुठेतरी मेन रोडलाच जायला लागेल. नावाला फक्त हॉटेल होता. हे दारूवा पितात नुसती शी. आता बघूया दुसरा हॉटेल कुठे मिळतो का पुढे. मेन रोडला जर असतीलच. चला आता शोधत जाऊ. आता भूक लागली जाम बेकार. तो बघ कसा आरामशीर बसले बघायचा. पाय कया तो कया ह काही याला. मग चालली ना जिंदगी मस्त. कारण मात्र गेले आहे पुढे. चला आम्ही पण आता जातोय पुढे. आता घाटात आलो. हा लास्ट घाट आहे. हा उतरल्यावर बाहेर निघू आपण. माकड बघा माकड. ए पिलू बाई माकड अरवा. नशीब वाचलाय तो. सुंदर असा घाट आहे. काल या घाटातून येताना सकाळच होती. मस्त पूर्ण धुका होता. आता नुसता ऊन आहे. म्हणा फक्त जेवायला पाहिजे आता. काही बी चालेल व्हेज पण. चलो भाई चल आडबे की बहन की आठ. निकल माँ. चंदन चालेल. चंदन लाल झाल्यान गाड्या लाल. अजून गेले चंदनची गाडी. तिला थांबते. तर भाई पुष्पामधल्या गाड्या गेल्या. पुष्पा पहिल्या तशा त्याच गाड्या बघतो इकडं. पुष्पा
पुष्पा पुष्पा पुष्पा पुष्पा पुष्पा पुष्पा रा यो बा कवरा चंदन चालवले बघा मेन पिवला चंदन घाट संपून ते चला पटकन भूक लागले ना चांगलीच शाफ्ट नाही शाफ्ट यो 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 रोड लाईक दिस टर्न मारून पुन्हा आम्ही वळलेलो आहेत श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे तिथे थांबायचं आहे आता पार्टनर येतो त्याला थांबवण्यासाठी ते उभं आहे दोघे पण सो जय आलंगर मी येतो का त्या जेवून तर पार्टनरला घेऊन इथे बसायचं आहे बाकी जाम भूक लागली सगळ्यांना आला चला तो पण आलेला दिसेल तर ठीक त्याला आवाज द्यायला लागेल आत्ता गेले बघू दिसते का ओय ओय चला तो पण वाढलेला आहे आता जेवण करून घेऊ आणि मग निघू घसा एकदम पूर्ण सुकलेला आहे लाल पण नाही दिसत चला फायनली जेवण झालेलं आहे आता आम्ही निघतो डायरेक्ट नॉन स्टॉप घरी 85 किलोमीटर बाकी अजून 2 ते 2.5 घंटे जातील डिपेंड ऑफ ट्रॅफिक चला हायवेच आहे तर सुसाट मारूया आता गाडी पाखरू आगलेलं आहे अशा प्रकारे काचवर पुसला चला पाखरू मेला काचेवर हेल्मेटच्या काही नाही चला तर आत्ता आपण बघू शकता कुठे पोहोचलोय पेनला चला फटाफट आता जाऊ घरी पार्टनर आहे मागे दोघे जण गेलेत पुढे पनवेलवरून आपण मारू लेफ्ट आणि सरळ नवी मुंबई मार्गे ठाण्यावरून घरी बघा लेफ्ट साईडला आहे पेन शहर आहे या साईडला लेफ्ट साईडला आणि हा सरळ रोड जातो वरून पनवेल आणि खालून जाते पेन सिटी चला भाई पनवेलला जायच्या अगोदरच आज ट्रॉफिक भेटली आणि कालपासून ही फर्स्ट ट्रॉफिक आहे चालते आता तेवढा फर्स्ट टाइम ट्रॉफिक भेटलेले आहे ट्रॉफिक नाही बोलू शकत हा ब्रिजच स्लो आहे त्यामुळे गाड्या पण स्लो होतात रस्ता खराब असेल कारण की ट्रॉफिक होण्यासारखं काही कारण दिसतच नाही तर जाऊया आता असती कसं बघ कसं ही बी पोरा गेलती काय तरी फिरायला जेलतं वाटते काय तरी ते पण सूर्यास्त पण होता येता येता आता झोप पण आले थोडी करण मात्र कुठं आहेत का माहीत बघा कशी ट्रॅफिक नाशिकमधून रस्ता सोडली आहे तर मग जाता येते ते पॅक केला तर पूर्ण मिस कॉल कोणता आले ना कोणता नाही बघू ट्रॅफिकमधून निघल्यावर काय ते
भाई चल भाई चल भाई टाक बघत रे बघ पूर्ण पॅक दिसते काही पुरं आता पॅक नसेल तर बरा लफरा बघूया जरा. तर आता मित्रांनो बघू शकता हा पूर्ण पनवेलच आहे. अशा प्रकारे पनवेलमध्ये पोहोचलो आहेत. मेन सर्कल तिकडे आहे, तिकडून जायचं आहे आपल्याला. आता हा इथून आपण लेफ्ट मारू आणि आपल्या मार्गाला जाऊ. मला असं वाटते पार्टनरला थांबावा. सो मी इथे पार्टनरचा टाईम बघतो कितीला तो काय नाही, तोपर्यंत इथे लेफ्ट साईडला थांबतो मी. सो चलो थांबूया त्याला आता थोडा वेळ आपण. इथे साहेब पण थांबलेले आहेत, तर मी पण थांबतो. चला लाईट वगैरे कनेक्ट करून झालेले आहे आणि पार्टनर पण आलेला आहे. सो चला आता जाऊया नॉनस्टॉप डायरेक्ट घरी. पाणी वगैरे पण पिला, आता बरा वाटला सुख एकदम. पिकनिक स्पॉट आहे का यो डोंगरावा? हा वरती गेले कशी लोक, भारी आहे स्पॉट. चला आता झाला सर्व आपला. वा रितेश पार्टनर आत्ती भाई वरती डोंगरा बघ किती माणसं गेले. आत्तीच आहे भाई बघते रेले खालती. चला आता आपण जाऊया आता नॉनस्टॉप घरी डायरेक्ट. तर फायनली कलंबोली या सर्कलवर पोचलो आणि इथून लेफ्ट मारून डायरेक्ट नवी मुंबई रोड ठाणा वाशी ऐरोली नॉनस्टॉप. आता जाऊ डायरेक्ट तिकडे, नाही तर घरा पोचू, आंघोळ करू मस्त एकदम फ्रेश. सुख वाटेल, फ्रेश झाल्यावरच सुकून वाटते. काय पण बोला, बायकर जाम थांबल्यात मागे, काय माहीत नाही बट जाम थांबल्यात. चल थांबू दे, त्यांचं असेल काही काम. तर आपण चला जाऊया मित्रांनो. हे गो क्या करणे काय रे भैया, अपन चलते हैं ना सीधा अपने रोड पे. तो एक भाई रे भाई झाले भाई. बस ट्रॅफिक नसली पाहिजे, ऐरोली रोडला जाम ट्रॅफिक असते आता. तर बघा सिडको भवन, तर आपण बेलापूरमध्ये आहोत. सिडको भवन आपल्या लेफ्ट साईडला आहे. रिझर्व्ह बँक पण आहे पुढे. रिझर्व्ह बँक चोरी करायची की दाम पैसे भेटतील ना, भेटलं की चोपतात ठेवतील. बरं ते बघा मंदिर आहे तिकडे. असू दे चला. पार्टनर आता एक पण नाही, कुठे दिसत नाही. बेलापूर चला फटाफट. आता फॉग लाईट लावल्याने बडं कडक लाईट पडते, काही टेन्शनच नाही. तर फायनली आता हायवेला आलोय, नाशिक हायवे. आता इथून बस आपला घर 10 मिनिटावर आहे. संडे आहे तर ट्रॅफिक पण नाही काही, सो इझिली आपण पोहोचू. ते रोडांची कामं चालूच आहेत अजून. काम का समतेसा दिले. चला जरा चला भाई, चलो भाई चल भाई. कोंबडी चोरू का तुझी खपले. थांब शी कचरा निघते बाहेर. चला तर बघ याच्यावर सिगरेट उडते बघ कसा तुझे. तर चला तुम्हाला खाडीवरून नेतो मी, खाडीवरून. एकदम भयंकर रोड आहे. बघा फक्त रोड बघा,
आता तुम्हाला अंदाज येईलच कुठून आपण कुठे शिरतो. ते लाईट आहे अशी, गाडीला काही टेन्शन नाही. ते कुत्ता ये ट्रकच्या मागे ना जादुई दुनिया, ना जादुई दुनिया भयंकर. बघा आता, बघा कुठे घुसतो आपण, बघा फक्त तुम्ही. लॉकचा एंड नक्की बघा. या ना उजेड तेव्हा थांबा आपण जरा आपल्याला गाडीचा. तेल मेरा माग रे भाई, उजेड तुम्हाला बघा बाई. भूत बघा कसा रोड ना भयंकर. इथं काय नाही. आत्ता बघा तुम्ही लंडन ब्रिज बघा, लंडन ब्रिज. बघा ती बघा भूता चालले बघा. बाबा बाबा बघा, थांबवली तुम्हाला बघण्यासाठी मी. यो बघ कसा उतारलो बघ. आता उभा राहतो जरा, आंबलो मी. आंघोळ कधी करतो असं झाले. तू हा आता आलो आपल्या गोडाऊनला डायरेक्ट. मध्ये नेऊ नको रा. हे बघा डॉन बघा कसे फिरतात ओपनली. इथे राईट साईडला आपला गॅरेज आहे का बघा. इथे राईट साईडला गॅरेज आहे आपला भाई. तिथे आपली गोडाऊन आहे तिथे, आणि मागे रोजीरोटी. चला आता इथून लेफ्ट मारायचा डायरेक्ट घरी. तू हा आपले हे तिन्ही पार्ट नक्की बघा. इथून तर आदगावपर्यंतच आपला बाईक लॉग्स, आणि तिथे कॅम्पिंग कशी केली ते, आणि फिशिंग वगैरे सर्व नक्की बघा. आणि आदगाव ते भिवंडी गुंदवली आपले घर रिटर्न कसं आलं, काय केलं, काय सर्व सीन आहेत तिन्ही पार्टमध्ये, ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्लॉग आणि तिन्ही पार्ट इथेच एंड करतो. सो सपोर्ट नक्की असू द्या. सबस्क्राईब. आता रिक्षा कोणते ठेवले मध्येच, आणि माझी इनोवा पण सर्व्हिसला आहे. तो ताई आली असेल आय थिंक. सो चलो भाई, टेक केअर एव्हरीवन. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय.